काल परवा दिवशी नाशिकमध्ये जेव्हा मी केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही. मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं. एक दुसरं असं केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय. याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा केसरकर असं म्हणत आहेत की माझ्या विरोधात एक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मी शिंदेंचा विश्वासपात्र आहे. केसरकर खरं तर मला याच्यावर जायचं नाहीये कारण मला मुद्दा अजिबात डायव्हर्ट करायचा नाही. पण तुम्ही जर खरंच विश्वासपात्र असतात तर तुम्ही आता मंत्रिमंडळात राहिला असतात. तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असता तर तुम्ही मंत्रिमंडळात राहिला असतात. ज्या अर्थी तुम्हाला मंत्रिमंडळातनं डिच केलेलं आहे त्या अर्थी तुम्ही किती विश्वासपात्र आहात किंवा तुमच्या कार्याचा आलेख किती वाखाणण्यासारखा आहे हे माझ्यापेक्षा अधिक श्री एकनाथ शिंदे यांना जास्त माहीत आहे. आता पुन्हा मुद्द्यावर केसरकर असं म्हणत आहेत की मी तिकडे गेलो पण माझ्या कार्यालयात कुणी आलं नाही. मी कधी म्हटलं तुमच्या कार्यालयात कुणी आलं. केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन. मी या थोडाच एकदा भांड हे जे कोणी 39 नावं आहेत ना ते 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. केसरकर म्हणतील मला का बरं टार्गेट करताय तर मी टार्गेट करत नाहीये. मी काल काही फोटोज दाखवले होते आणि ते फोटो मी याला एक सर्कल केलेला आहे आणि हा माणूस जर नीट बघितला आपण पिवळा शर्ट घातलेला चष्मा असलेला हा माणूस आहे. हा माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसतो. केसरकर म्हणतात की मला का तुम्ही टार्गेट करताय. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे. हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती. या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय. एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे. हा माणूस कोण आहे. हा का सारखा दिसतो. हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय, कशासाठी करतोय. चाकणकरांचे फक्त शिवनी कटरशी संबंध होते. मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे. नामकर्ण. मी पुन्हा एकदा ते नाव सांगते. याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे. कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. जगदंब पतसंस्थेचा प्रमुख तुमच्यासोबत काय करत होता केसरकर, तुम्ही सांगा मला. मी हे समजू शकते केसरकर की तुम्ही त्यांना आध्यात्मिक गुरु वगैरे मानला असेल. सॉरी, आध्यात्मिक हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही त्यांना गुरु मानला असेल, कुठल्या वेगवेगळ्या छू म्हणतो का 4 मध्ये गुरु मानला असेल तुम्ही. पण तुम्ही जे काही गुरु मानलेला आहे त्या गुरुसोबत तुम्ही मंदिरात दिसणं मी समजू शकते, तुम्ही त्याच्या पाया पडणंही मी समजू शकते. पण हा माणूस इथे काय करतोय खरातांच्या सोबत. हा जगदंब पतसंस्थेचा हा नामकर्ण एकनाथ आवारे काय करतोय. हा प्रत्येक ठिकाणी आहे. हा अतुल सावेंच्या सोबत पण आहे बरं का. जो अतुल सावेंचा फोटो आहे ज्याच्यामध्ये खरात पण आहे, प्रत्येक वेळेला खरातच्या ज्याला म्हणतो प्रमुख आहे जो स्टाईस सोबत काम करतो. स्टाईस काय आहे तर सिन्नर MIDC मध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे असोसिएशन आहे त्याला स्टाईस असोसिएशन असं म्हणतात. हा स्टाईस असोसिएशनशी संबंधित आहे. मी का याचं नाव पुन्हा काढते याचं कारण मी सांगितलं पाहिजे. जी माहिती मी काल दिवसभर परवाला इथं येऊन दिवसभर घेत होते. मला खूप लोक म्हणाले की तुम्ही मिरगावच्या फार्म हाऊसला जाणार का. हे असले स्टंटबाजी करण्यात मी इंटरेस्टेड नाही. उगाच कुठेतरी जायचं, फोटो सेशन करायचं, काहीतरी व्हिज्युअल्स करायचे, असल्या स्टंटमध्ये इंटरेस्टेड नाही. मला टू द पॉइंट काम करायला आवडतं. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं. लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम
हा माणूस करतो, हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे, हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय, कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा आहे, या माणसाला आणि खऱ्यातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कटकारस्थान. काय तुमचा माझा बांधाला बांध नाही, तुम्ही काही माझ्या केळी नारळाच्या बागा तोडल्या नाहीत, तुमचा माझा मतदारसंघ एक नाही, आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये सुद्धा प्रचंड डिफरन्स आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे मी तुमच्यावर विनाकारण आरोप करण्याचं काहीच कारण नाही. या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे. तुम्हाला 39 लोकांचा भांडाफोड करायचा आहे, जरूर करा. 39चा भांडाफोड करा, 8 ते 9 मंत्र्यांचा भांडाफोड करा. याचा अर्थ तुमच्याकडे माहिती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, त्या अर्थी केसरकर तुमच्याकडे माहिती आहे, आणि असलेली माहिती तुम्ही दडवून ठेवताय. हा खूप मोठा गुन्हा आहे. या अर्थाने तुम्ही गुन्हेगार ठरताय, तुम्ही स्वतः मान्य करताय. हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. हा माणूस सगळीकडे दिसतोय. 3च माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात, इथे परत मी सर्कल केलंय नामकर्णला. बघा, चाकणकर, केसरकर, खरात, आणि 4था माणूस आहे नामकर्ण. या नामकर्णचं केसरकरशी काय संबंध आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, हमें बताओ. आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे, अतिशय पर्सनल मीटिंग आहे. या पर्सनल मीटिंगमध्ये फक्त 4च लोक दिसतात, ज्या 4 लोकांमध्ये स्पष्टपणे खरात, केसरकर, चाकणकर आणि नामकर्ण. आता नामकर्ण काय तुम्हाला काय जपमाळा सांगत असेल का, एखादं आयुर्वेदिक औषध किंवा काय ते विष्णू विष्णू सकाळ दुपार संध्याकाळ कसं घ्यायचं हे सांगत असेल का, काय सांगत असेल तुम्हाला. तुम्हाला शालेय शिक्षण मंत्र्याचा एखादा सिलेबस समजावून सांगत असेल का, तुम्हाला एखादं जे काही आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक आयोग आले त्या आयोगाची माहिती सांगत असेल का, काय सांगतोय हा नेमकं. तुम्ही 3 जण काय काळजीने याचं म्हणणं ऐकताय, कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्ही बोलताय. केसरकर, यू शुड स्पीक आउट. तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. तुमची देहबोली जी अशी ततमम करणारी देहबोली आहे, त्यावरनं तुम्ही निश्चित काहीतरी माहिती दडवताय. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, मी एकटाच का जाऊ जर म्हणताय, तर नकाच एकटे जाऊ, सगळ्या सवंगड्यांना सोबत घ्या, सगळ्या सवंगड्यांची नावं तुम्ही सांगा, हे आम्ही सांगितलं पाहिजे. थँक्यू. याच्याशिवाय काय संशय आहे नामकरण आवारे? मी नामकरण आवारेच्या बद्दलचा माझा संशय जो आहे, मी सरळ सांगितलेला आहे. जगदंब पतसंस्थेचा हा माणूस प्रमुख आहे. मी जी काही स्थानिकची माहिती घेतली त्या माहितीनुसार मला जे जाणवलं त्याच्यानुसार हा माणूस अनेक बड्या नेत्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचा, मग पुन्हा कुणाचं ब्लॅक व्हाईट करायचा, का त्या एका फोटोमध्ये हे 4 लोक का दिसतात, याची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत. केसरकर शालेय शिक्षण मंत्री ना, शालेय शिक्षण मंत्री काय करतो इकडे तिकडे, याचं काय काम होतं, उत्तर मिळाली पाहिजेत. उगाच कुणीतरी माझ्या विरोधात कारस्थान करतंय, मग कारस्थान आम्ही बाकीच्यांच्या विरोधात का बरं करत नाही आहोत. ढिगारा लोकांची फोटो आहेत, त्यांच्या विरोधात का बोलत नाही. केसरकर, आम्ही तुमच्याच विरोधात का बोलतोय, उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती घेतली म्हटलं आता तो ब्लॅकचं एकूणच ब्लॅक व्हाईट करत होता त्या ते पोलिसांनी अजून एकदा पडताळून बघा. आपण काही नेते असेल किंवा अधिकारी असेल असं म्हणाल, आपण माहितीनुसार कोणी नेते आहेत का की ज्या पद्धतीने जी माहिती मिळते त्याच्यानुसार अनेक बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांचे, अनेक लोकांचे पैसे इथे ब्लॅक व्हाईट पतसंस्था म्हणून तिथे होत होते. आता ते नेमके कोण त्याचे डिटेल काढेल त्या तेवढ्या डिटेलमध्ये. जर मी केसरकरांना एकदा बोलायची संधी देते, कारण केसरकर काल एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले की माझ्या विरोधात कटकारस्थान होतं, महाराष्ट्रात कुठेतरी दंगल उसळवायची होती. केसरकर, असल्या बालिश गप्पा सोडा, असले बालिश आरोप करणं सोडा. माझं तर उलट आवाहन आहे, केसरकरांनी आणि मी समोरासमोर चर्चेला बसावं, केसरकरांनी कुठलेही आरोप करावे आणि त्याचे उत्तर द्यायला मी तयार आहे. मात्र तुम्ही पळ काढू शकत नाही या सगळ्या परिस्थितीपासून, त्यांनी बोललं पाहिजे. याच पतसंस्थेमध्ये घरातही एकेकाळी होता अशी देखील चर्चा याच बॉडीवर नाही. ते आता एका रेकॉर्डवर मी आज तो माणूस आणते. आज हा माणूस मी महाराष्ट्राला सांगते की नामकर्ण एकनाथ आवारे कोण आहे, जगदंब पतसंस्था काय आहे, या माणसाचा या सगळ्यांशी, तो 4घांचा फोटो द्या, या माणसाचा या लोकांशी नेमका काय संबंध आहे, पुन्हा पुन्हा हा माणूस का दिसतो.
जर अध्यात्माशी संबंध फक्त धर्मगुरू काय जे असेल ते जर गुरु फक्त मानत असतील केसरकर तर केसरकरांच्या सोबत खराब दिसला पाहिजे. हा का दिसतोय पुन्हा पुन्हा ती नाही. याची व्याप्ती त्यापेक्षा अधिक एका मोठ्या आर्थिक उलाढालीशी संबंधित आहे. ती आर्थिक उलाढाल काय आहे याचं उत्तर आपल्याला केसरकर देऊ शकतात किंवा खराब देऊ शकतात किंवा चाकणकर देऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं मी ईओडब्ल्यूला यावर बोलणार आहे, ईओडब्ल्यूला मी लिहिणार आहे. पण तरी सुद्धा काल केसरकर फार बोलत होते म्हणून त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी विचारते की नामकरण एकनाथ आवारे बद्दल आता त्यांनी बोललं पाहिजे. एसआयटीला तुम्ही पुरावे देणार याबाबत? एसआयटीकडे पुरावे देणार तुमच्याकडे? मी काल दिले ते. माझ्याकडची जी एवढी माहिती होती तेवढी सगळी मी काल एसआयटीला सुपूर्द केलेली आहे. मला ज्या ज्या लोकांबद्दल वाटत होतं ती सगळी नावं मी एसआयटीला कळवलेली आहेत. ज्या ज्या अधिकाऱ्यांबद्दल वाटत होतं अगदी डिपार्टमेंट सहित मी तीही नावं एसआयटीला दिलेली आहेत. एसआयटीकडून मला अपेक्षा आहे की या लोकांची म्हणजे यांना कुठलेही मंत्रिपदाचे किंवा आमदारकीचे प्रिव्हिलेज न देता या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. कारण हा एक धडा गेला पाहिजे की महाराष्ट्रातल्या लेकी बाळी अत्यंत सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित राहू शकतात, वावरू शकतात. यासाठी ह्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना चाप बसला पाहिजे. हे नेमकं काय कशासाठी हे चौघे आले होते, या फोटोचं रहस्य काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे एकदा. तुम्ही परवाच्या दिवशी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्द्यांना उत्तर देताना केसर ज्या पद्धतीने बोलत होते त्या बोलण्याचा रोग किंवा एकूणच निष्कर्ष ते एकटे ह्या प्रकरणात नाहीये आणि ही लोक आहेत असा सांगण्याचा त्यांनी एकूण प्रयत्न केला असं आपल्याला वाटतं का? नाही, ते म्हणालेच ना की मी एकटा कुठे, 39 लोक होते, मलाच एकट्याला का टार्गेट करताय आणि जर असं केलं तर मी सगळ्यांचंच भांडं फोडेन. तर मी तर फोडा म्हणते, फोडा फोडा पटकन फोडा. दहीहंडी फोडल्यासारखं एकदा भांडं फोडूनच टाका. एकदा कळू देत की कोण कोण आहेत ते सगळे. कारण काल मी पुन्हा एक नवा फोटो बघितला, काय त्या सांगोल्याच्या दीपक आबांचा फोटो बघितला. बरं, त्याही फोटोत पुन्हा खराब दिसतात, चाकणकर दिसतात, त्याही फोटोमध्ये हा माणूस दिसतो. हे फार विशेष आहे. त्यामुळे या नामकरणाचं काय नेमकं रहस्य आहे ते कळलं पाहिजे. नामकरण आवारे हे 2023 पर्यंत शिवनिका संस्थांचे यांचं खरा ट्रस्ट आहे त्याच्यावरती ते सरचिटणीस होते. अनेक जे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले शिवनिका ट्रस्टचे त्याच्यावरती देखील त्यांचं नाव आहे. दुसरीकडे ते सिन्नर सहकारीचे औद्योगिक वसाहत आहे तिथले देखील ते चेअरमन आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अगोदर जेव्हा आरोप केला होता त्यांचं म्हणणं असं आहे की जे कोणी मंत्री या रस्त्याने जातात तर त्यांना मी तिथे भेटायला घेऊन जात होतो आणि मग ते फोटो मी त्यांच्याबरोबर काढले केसरकर. अरे वा वा वा. एका यांनी काय पानपोळी टाकली होती, येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पाजवत होते. पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एवढी अधिकची माहिती दिली की ते शिवनिका ट्रस्टवर होते, ते औद्योगिक संस्थेशी संबंधित आहेत आणि ते जगदंब संस्थेशी संबंधित आहेत. पण ते सारखे सारखे या फ्रेममध्ये दिसतात. एखादा कॅबिनेट मिनिस्टर एका माणसाला इतका निवांत वेळ देऊ शकतो का? एखादा कॅबिनेट मिनिस्टर इतका निवांत वेळ का देतोय? त्याचं काम धाम सोडून इथे वेळ का देतोय? तो औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये सिन्नरच्या MIDCत येऊन का बसतो हा माणूस? केसरकरांचं असं नेमकं काय काम होतं? काय आजूबाजूला एखादी साखर शाळा उभी करायची होती, वस्ती शाळा उभी करायची होती, एखादा शैक्षणिक उपक्रम होता, नेमकं काय विषय होता? याचं उत्तर केसरकर अधिक चांगलं देऊ शकतात. बाकी नामकरणाची उत्तरं काय घ्यायची ती पोलीस ठरवतील. नाहीतरी पोलिसांनी आज माझ्या माहितीप्रमाणे आजी माझी लोकांना सगळ्या शिवनिकाच्या समन्स बजावलेलं आहे. ताई, केसरकर ज्यावेळेस शिर्डीला येत होते दौऱ्याला त्यावेळेस ते सातत्यानं शिवनिका संस्थांमध्ये यायचे. आम्ही सुद्धा त्यांच्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत. आणि नामकरण आवारे यांनी असं म्हटलंय की एकूणच खरात यांचे सगळे उद्योग बघून केसरकरांचा काळ जर असं म्हणत असतील आवारे तर केसरकर शिक्षण मंत्री होते ते मागच्या 3 वर्षातच होते. कारण माणसं मंत्री झाल्यावरच कोट जास्त घालतात. केसरकरांच्या सोबतचा मंत्री असतानाच्या कार्यकाळातला फोटो आहे. याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे. त्या सॉफ्ट कॉपीचे डिटेल्स काढले की तो फोटो किती तारखेला किती वाजता काढला हे सुद्धा टायमिंग निघतं. त्यामुळे याच्यामध्ये ते लपवाछपवी करू शकत नाहीत. त्याची उत्तरं पण मी आवारेला आता प्रश्नच विचारत नाही. मी प्रश्न आता केसरकरला जास्त विचारते. तुम्ही जे फोटो दाखवत आहात ते एकाच दिवशीचे म्हणा किंवा एकाच कार्यक्रमाशी संबंधित आहे का? प्रश्न विचारायचं कारण असं की आवारेंचं असं म्हणणं आहे की एका कार्यक्रमासाठी जे सिन्नरमध्ये आलेले त्यावेळेस त्यांना इन्व्हाइट केलं होतं. ते चेअरमन आहेत, तुम्ही जे संस्था सांगता ते अध्यक्ष होते, त्या मानाने त्यांना तिथे बोलवलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे ना. माझा प्रश्न असा आहे, आपल्याकडे जे फोटो आहेत ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या दिवशीचे आहेत ज्या पद्धतीने. माझा साधा प्रश्न आहे की असा काय विषय आहे की चौघेच बोलत आहे? याचा ते त्यांना गुरु मानत होते. केसरकर त्यांच्याकडे काहीतरी धार्मिक पूजा श्रद्धा म्हणून जात होते, हे ठीक आहे.
इथे काय करत आहे, हा काय समजावून सांगत आहे, कोणता प्रोजेक्ट, कोणत्या उपक्रम, कोणतं फायनान्शियल डील काय आहे नेमकं, एवढा साधा प्रश्न आहे माझा. त्या प्रश्नात आणि याच्यामध्ये हे चौघेच का दिसत आहे? मी तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे. शालार्थ आयडी घोटाळा मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये झाला गेल्या 10 वर्षामध्ये आणि त्यावेळेस त्या केसरकरांच्या माध्यमातून अनेक शालार्थ आयडी हे खरातने मंजूर करून घेतले असे बोलले जाते. अनेक शाळांच्या मान्यता, तुकड्यांच्या मान्यता या काळामध्ये ते खरातने स्वतः इंटरफेअर करून घेतले असंही बोललं बघा जातं. आपण तुम्ही काय किती चांगले पत्रकार आहात तुम्ही सगळे, की तुम्हीच एवढी सगळी माहिती देताय. ही आनंदाची गोष्ट आहे की खरातच्या माध्यमातून एवढे सगळे म्हणजे जो शालार्थ आयडी घोटाळा झाला त्याच्यानुसार त्याच्यात काय तुकड्या वाढवून मिळाल्या, काय पटसंख्या, मंजुरी, ह्या सगळ्या गोष्टी. आता पत्रकारांनाच जर एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मग तर अजून काय कामच झालं. कदाचित ते त्यासाठी Yes. ओके एक तर बरं बाकी हा, बोला. 2019 साली नरेंद्र हेटे नावाचे एक उद्योजक आहेत जे अनेक कंपन्यांमध्ये भागीदार देखील आहेत. त्यांनी एक त्या शिवनिका ट्रस्टच्या समोरची 5 एकर जागा खरेदी केली तिथल्या एका शेतकऱ्याकडनं, जिची किंमत त्यावेळी 16 लाख होती, ती त्यांनी 24 लाखाला दाखवली आणि 2 महिन्यातच ती या बाबाला दान केली. तर त्यावेळेस ती किंमत 32 लाख दाखवली गेली. कुठेतरी उद्योजकांचा पैसा देखील काळ्याचा पांढरा. नाही, मी म्हटलं ना की हा जो माणूस आहे जो रिअल इस्टेटमध्येही काम करतो असं कळतंय, जो खरेदी विक्री वगैरे प्रॉपर्टी खरेदी विक्री अशीही कामं आहेत, त्याच्यामधनं काळ्याचा पांढरा करणं पैसा हे जे आहे या सगळ्यांमध्ये, आणि म्हणून याच्यामध्ये UOWचा शिरकाव होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा म्हणते की या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण एवढी नाही तर त्याच्यापेक्षा खूप अधिक आहे. त्यामुळे ED UOW आर्थिक गुन्हे शाखेचा यामध्ये समावेश होणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या गोष्टींचा तपास होणं ते सुद्धा गरजेचं आहे. आणि केसरकरांची यामध्ये या कारणामुळे हे काय खरं काय खोटं याची सगळी तपशिलातली उत्तरं आली पाहिजे. एक प्रश्न आहे. पोलीस तपासामध्ये खरातने असं म्हटलंय की त्याला आठवत नाही की त्याने किती महिलांचा शोषण केलं. हे किती वाईट आहे, किती लाजिरवाणी. आणि तरीही गृहमंत्री शाबासकी आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत की मी सगळं बाहेर काढलं. मुळात प्रश्न हा आहे की इतकी वर्ष तुम्ही सगळे गप्प का बसलात? 2.5 वर्षांचा अपवाद वगळता 7.5-8 वर्ष तुम्हीच गृहमंत्री आहात, तर तुम्ही शांत का बसलात? त्याच्यावर माझं परवा पण बोलून झालेलं आहे. तरी आपण जेव्हा नाशिकला आला त्यावेळेस 8 गुन्हे दाखल झाले होते, अजून 2 गुन्हे वाढलेले आहेत. अजूनही काही महिला समोर येऊन म्हणजे खराचे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. आज आपण आलाच नाशिकला काही या संदर्भात माहिती किंवा आणखी याच्यामध्ये अजून खूप जास्त गुन्हे दाखल होतील आणि जी माहिती आम्हाला त्याही दिवशी मिळाली होती त्याच्यानुसार तब्बल म्हणजे ज्या लोकांनी व्हिडिओज व्हायरल केले वाईट पद्धतीने तर ते चुकीचं. हे पुन्हा एकदा मी सांगेल, असे व्हिडिओ कुणी व्हायरल करू नये. काही ठिकाणी तर व्हिडिओ ब्लर करण्याच्या ऐवजी आहेत तसे ते व्हायरल केले गेले. हे वाईट आहे. कुणाची लेखमाता असेल तर त्यांच्या इब्रतीचं रक्षा झाली पाहिजे. तरीसुद्धा पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 197 साईट्स डाऊन केलेल्या आहेत आणि असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर अजून गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी ती गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. हा एक भाग. दुसरं असं की त्या दिवशी 8 होते, आता परत 2 गुन्हे दाखल झालेत. माझ्या माहितीप्रमाणे अजून 2 ते 3 गुन्हे येणाऱ्या 2 दिवसात पुन्हा दाखल होतील. कारण हळूहळू जेव्हा एकदा त्या सगळ्यांना विश्वास मिळेल की नाही आम्हाला न्याय मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं सकारात्मकतेनं हा तपास सगळा पुढे जाणार आहे, तेव्हा निश्चितच अनेक पीडित पुढे येतील. कारण आज चाकणकरांना सुद्धा समन्स बजावल्याची माहिती आपल्याच माध्यमातून पुढे येते. त्यामुळे चाकणकरांच्या चौकशीतनं सुद्धा बऱ्याच गोष्टी पुढे येतील. तपास योग्य पद्धतीने चालू असं वाटतं का? मी त्याच्यावरती परवा पण बोलले, परत एकदा सांगते की SITला आत्ता जरी ती 14-15ला एस्टॅब्लिश झाली असली तरी 19ला 18 किंवा 19ला त्यांनी चार्ज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 19ला गुढीपाडवा होता, मध्येच रामनवमीची सुट्टी होती, पुन्हा शनिवार रविवारची सुट्टी होती. त्यामुळे SITला कामासाठी मिळालेले दिवस तसे 4-5च दिवस आहेत. त्यामुळे 5 दिवसात कुठेही जजमेंटल न होता आणि त्यावर काहीही भाष्य न करता आपण जरा थोडे आशावादी राहूया, थोडे सकारात्मकतेने बघूया. अर्थात त्याच्यात जर कुठे आपल्याला चुकीचं काही वाटलं तर आपल्याला आवाज उठवायला मोकळीक आहेच की, आपण त्याच्यावर बोलतच राहू. खरात प्रकरणानंतर एक जण मागणी कोण आठवत नाही मला, अशा पद्धतीचे महाराष्ट्रामध्ये जे बंधुबाबा आहेत अशा सगळ्यांना शोधून काढावं आणि सर्च ऑपरेशन करावं गृह खात्याकडून खास करून, अशी एक मागणी जोर धरू लागली आहे. आपल्याला गृह खात्याचे जे प्रमुख आहेत तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत
आणि असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्या शपथविधीला डझनावारी असे लोक हजर होते. बंधू नाही, मी असं म्हणणार नाही. पण सगळेच तसे असतील का? सगळ्यांना खरंच सिद्धी प्राप्त असेल का? कारण ऋषिकेश वैद्यच्या सोबतचा एक फडणवीसांचा फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे हे जे सगळं चित्र आहे, मुळात यथा राजा तथा प्रजा. राजा किती विज्ञानवादी असतो त्यावर खाली ती पिढी तशी निपजत असते. मला वाटतं की ते तुम्ही सर्च ऑपरेशन वगैरे काय करायचं ते करा, पण त्याही पेक्षा आम्ही राजाश्रय अशा कुठल्या लोकांना देणार नाही. कोणतो असा मोठा एक कुंकू लावलेला बाबा येतो, तो काहीतरी बोलतो, कुणी कुठला तरी आंबाच खायला सांगतो, मग त्याला मुख्यमंत्री स्पेशल भेटायला वेळ देतात. अजून कुणीतरी येतो, तो आमच्या तुकोबारायांच्याबद्दल काहीतरी बोलतो, त्या कथेच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री जाऊन बसतात. हे जे सगळं चित्र असतं, असं चित्र बघितल्यानंतर फार स्वाभाविक गोष्ट आहे या लोकांचं फोफावण्याची. पण याला कुठेतरी मुख्यमंत्री जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? तुम्ही जे म्हणता यथा राजा नाही, याला माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी जर विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवला तर ते असं त्याचं स्तोम दिसत असेल तर निश्चितपणे खाली सुद्धा त्याची स्पर्धा लागून जाते. तर ती स्पर्धा थांबवायची असेल तर मुळात कोणत्या गोष्टीचं उदात्तीकरण करावं आणि कोणत्या गोष्टीचं करू नये याचं तारतम्य एकदा नेत्यांनी बाळगलं तर बरंच सोपं होऊन जाईल. ते बाळगलं गेलं नाही शपथविधीच्या कार्यक्रमात? निश्चितच बाळगलं गेलं नाही. त्यांच्या घरी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नेत्यांची रांग लागत असे. विशेषतः शिवनिका संस्थांमधल्या फार्म हाऊसवर बडे बडे नेते येत असत आणि तिथं मोठ्या मोठ्या पूजा करत असत असं बोललं जातं. काय आपली माहिती आहे? नाही, मुळात ना माझा खरंच असल्या गोष्टींवर विश्वासच नाही आहे. कसले अमावस्या, कसलं पौर्णिमा, सगळे दिवस सारखेच असतात. पण ते आता काय आपला विश्वासच नाही याच्यातलं काही आपल्याला ज्ञानच नाही. ते करंगळीचंच तेवढं मी फार सर्च करून काढलेलं होतं. मला त्याच्यातलं काही फार पण माहिती नंतर नाही. करंगळीचं जे उत्तर मिळालं तुम्हाला, 2-3 जणांवर तुम्ही प्रश्न विचारला होता, ते किती आवडलं तुम्हाला? नाही, मला आवडायचा काय प्रश्नही साहेब. हा फक्त माझ्यासारख्या माणसाला आश्चर्य वाटू शकतो की काय योगा आहे बाबा, असू शकतो. एक चाकणकर झाले, केसरकर झाले, तर पुढचं नाव कोण सांगणार तुम्हाला? नाही, सध्या आपण केसरकरांवर थांबूया थोडा दिवस. या पेजवर आपण थांबूया 2-3 दिवस आणि मग त्याच्यानंतर, कारण केसरकर आणि आवारे यांच्याकडनं पुढची माहिती आपल्याकडे येईल तेव्हा आपण अजून पुढच्या माहितीवर जाऊया. कोणी आहे का पाईपलाईनमध्ये? आहे कोणी? पाईपलाईनमध्ये कदाचित खूप असतील, कारण केसरकरांनीच सुतोवाच केलंय ना की मी एकटा कुठे आहे म्हणून. मग एकटा कुठे, मग अजून कोण आहे साथीदार ते सांगा आम्हाला. पॅरलल यंत्रणा तुम्ही राबवलेली आहे SITच्या बरोबर. नाही, मी माझ्या परीनं, बघा माझं काय म्हणणं आहे, मी काही आमदार नाही, मी खासदार नाही, मी काही फार मोठा माणूस नाही, मी तुमच्यासारखी सर्वसामान्यांपैकी आहे. फक्त मला असं वाटतंय की आपण सत्ताभिमुख काम करण्यापेक्षा आपण लोकाभिमुख काम केलं पाहिजे. माझी बांधिलकी लोकांशी, लोकांच्या प्रश्नाशी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कायम सांगत आलेला आहे की आम्ही 80% समाजकारण, 20% राजकारण करणार आहोत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपताना जे प्रश्न येतील त्या प्रश्नांवर आम्ही आमची भूमिका मांडली पाहिजे. बस ती भूमिका मांडणं चालू आहे. महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना ही आश्वस्तता मिळाली पाहिजे की येस, कुणीतरी आमच्या आत्मसन्मानासाठी लढत आहे. एकदा तो विश्वास आपण मिळवला तर मला वाटतं आमदारकी खासदारकीपेक्षा सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आजचं तुमचं व्याख्यान आहे अध्यात्म राजकारण, ते याच प्रकरणाशी जोडून आहे की काय योगायोग? म्हणजे तुम्ही ऐकायला या ना दादा, नवीन काय अध्याय? तुम्ही तेच म्हटलं, ऐकायला या निश्चितपणे काहीतरी. कारण आता मलाही खूप दिवस झालेत व्याख्यान करून. मी आता किती वर्ष झालं मी बोलणं सोडलेलं आहे. म्हणजे इकडे बोलते तुमच्या सगळ्यांशी, परंतु एक असं लयबद्ध बोलणं माझं मी बऱ्याच दिवसांपासून थांबवलेलं आहे. त्यामुळे आज मी जे काही बोलणार आहे ते निश्चित तुम्ही ऐकायला यावं, तुम्ही सगळ्यांनी यावं. तुमच्या सगळ्यांना निमंत्रण आहे सादर. एक वेगळा प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे सिलेंडरच्या रांगेमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे आणि तो माजी सरपंच शिरसाट यांचा काल ते रांगेमध्ये होते. त्यांना उष्माघाताचा त्रास झाला, चक्कर आहे आणि ते चक्कर येऊन पडलेले असतानाच त्यांना जेव्हा उचलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मृत घोषित केलं गेलं होतं. एकीकडे सिलेंडरच्या रांगा लागत आहेत. मी किती वेळची निघालेली होती, मला वाटतं मला राहुल भाई यांनी फोन केला होता आणि तरीही मला यायला 3.5 ते 4 तास लागले. मला का उशीर लागला? कारण आम्ही प्रत्येक पंपावर जात होतो आणि डिझेल मागत होतो आणि डिझेलच नव्हतं. 4 पंपांवर आम्हाला डिझेल मिळालं नाही. 5व्या पंपावर आम्हाला अक्षरशः भांडाभांडी करून डिझेल घ्यावं लागलं. तर एकीकडे ही परिस्थिती आहे, पण तरीही जर सत्य स्वीकारायचंच नसेल भाजपला आणि हमीच कैसे चाणक्य हे सांगायचं असेल तर काय बोलायचं त्यांना? हे
किती गॅसची किल्लत आहे, किती डिझेलची किल्लत आहे, कशा पद्धतीने ही टंचाई निर्माण झाली आहे आणि यावरच्या तुमच्या उपाययोजना काय. खराब प्रकरण तर चालूच राहील, पण त्यासोबतच ज्या डेली नीड्स आहेत, दैनंदिन गरजांशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला विचारली गेली पाहिजे. शिरसाटचा मृत्यू हा सरकारच्या हलगर्जीपणाचा बळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.